नमस्कार. हो टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी होम स्कूल अभ्यासक्रम तयार केला आहे. तुमच्या मुलांसोबत करण्यासाठी आम्ही 60 टास्क तयार केले आहे. कृपया हे टास्क तुमच्या मुलांसोबत करा. तुम्हाला ही 60 टास्क 3 वर्षांत पूर्ण करायची आहेत. तुमच्या मुलांना प्रत्येक टास्क शिकवण्यासाठी तुम्ही 2 ते 3 आठवडे घेऊ शकतो. जर व्हिडिओवर तारा असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवण्याची गरज नाही. ते टास्क तुम्हाला तुमच्या मुलांसोबत करायचे आहे. तारेसह व्हिडिओ हे आई-बाबांसाठी पाहण्यासाठी आणि टास्क त्यांच्या मुलांसोबत करण्यासाठी आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पण मुलांना दाखवू शकतो, पण हे टास्क तुम्हाला तुमच्या मुलांसोबत करायचे आहे. जर व्हिडिओवर तारा नसेल तर तो व्हिडिओ मुलांना दाखवावा लागेल. व्हिडिओ पाहून मुले जे काही शिकत आहे ते जास्तीत जास्त तुमच्याच आजूबाजूच्या वातावरणात दाखवण्याचा प्रयत्न करा. कृपया मुलांना दररोज 1 तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल फोन पाहू देऊ नका. आपण अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. मुलांना सर्व काही शिकण्याची किंवा प्रत्येक प्राण्याचे नाव माहीत असणे आवश्यक नाही. फक्त खेळा आणि टास्क करा. ते जितके शिकतील तितके शिकतील. फक्त त्यांना सर्व काही दाखवा. आई-बाबांनी पण कृपया लक्षात घ्या की आम्ही अनेक वेगवेगळ्या शिकवण्याच्या पद्धती दाखवल्या आहेत आणि एखादे टास्क शिकवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या आहेत. तुम्हाला सर्व काही करण्याची गरज नाही. कृपया टास्क शिकवण्यासाठी घरी जे उपलब्ध आहे त्याचा वापर करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टास्क शिकवणे. तुम्ही आमच्या काही आयडियाज वापरून किंवा तुमच्या स्वतःच्या कोणत्याही आयडियाज वापरून पण टास्क शिकवू शकतो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट्समध्ये लिहा. आम्ही काही व्हिडिओ टास्कचे नंतर पण दिले आहेत. कृपया हे व्हिडिओ मुलांना शिकवताना दाखवा. तुमच्या मुलांना प्रत्येक टास्क शिकवण्यासाठी तुम्ही 2 ते 3 आठवडे घेऊ शकतो. तुम्हाला शिकवण्यासाठी अधिक वेळ हवा असल्यास तर कृपया तुमचा वेळ घ्या, घाई करू नका. कृपया तुमचा वेळ घेऊन शिकवा. कृपया टास्क शिकवण्यासाठी तुमचा वेळ घ्या. कृपया लक्षात ठेवा, या फक्त आयडियाज आहेत. ही सर्व टास्क मुलांना त्यांच्या आवडीनुसार आणि मूडनुसार शिकवायची आहेत. त्यांना कोणतेही टास्क करून कंटाळा वाटले तर ते सोडून द्या. तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने शिकवा किंवा नंतर त्या विषयावर परत या. मुलांना आनंदाने शिकू द्या. मुलांना शिकवण्याच्या वेळेसाठी आम्ही काही सूचना दिल्या आहेत. या आमच्या बाजूने फक्त सूचना आहेत. तुम्हाला कसे शिकवायचे आहे हे पाहण्याचा अंतिम निर्णय तुमचा आहे. ही टास्क करत असताना कृपया मुलांना 1 मिनिटही एकटे सोडू नका. कृपया त्यांच्यासोबत रहा आणि त्यांच्याकडे नेहमी लक्ष द्या. आमच्या टास्कमध्ये मुले निसर्गाच्या गोष्टींशी खेळतील. कृपया मुलांनी खडू, चिकणमाती, क्रेयॉन किंवा पेंट एकदाही खात नाही याची खात्री करा. कृपया सर्व वेळ त्यांच्यासोबत बसून याकडे लक्ष द्या. कृपया या कोर्समध्ये मुलांना एकटे सोडू नका. कृपया त्यांना पूर्ण लक्ष द्या आणि प्रेम द्या. कृपया शिकत असताना मुलांवर कोणताही दबाव डालू नका. त्यांना खूप मजा, प्रेम आणि हशा द्या. मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना आनंद देणे. ते त्यांच्या गतीने शिकतील. त्यांना जे शिकायला आवडते ते शिकवा. त्यांना काय शिकायला आवडेल ते विचारा. कृपया तुमच्या मुलांना मारू नका, कारण त्यामुळे मुलांच्या मनात जखम निर्माण होतात आणि हा दुःख आयुष्यभर मुलांसोबत राहते. कृपया इतर कोणालाही तुमच्या मुलांना मारण्याची परवानगी देऊ नका. मुलं काही चुकीचं करतात तेव्हा आपण त्यांना प्रेमाने समजावले पाहिजे. कृपया चांगली स्वच्छता राखा. मुलांना घाणेरडे ठेवणे किंवा त्यांना मारून त्यांच्या आत्मविश्वासावर खराब परिणाम होतो. कृपया त्यांच्याशी आदराने वागा.
आनंदी मुले आनंदी व्यक्ती बनणार. कृपया मुलांना आनंदी राहू द्या. मुलांना आत्मविश्वास वाटणे आवश्यक आहे. कृपया प्रत्येक टास्क मुलांसोबत करा आणि नंतर त्यांना एकटे सोडा. ते काही चुकीचे खात नाहीत हे पाहण्यासाठी कृपया त्यांच्या शेजारी बसा. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिकू द्या. त्यांना जे काही टास्क शिकायचे आहे ते शिकू द्या. त्याला जसे पाहिजे तसे शिकू द्या. कधीकधी मुलांना एखादे टास्क पुन्हा पुन्हा करायचे असते. कधी-कधी 30 ते 40 वेळाही. त्यांना ते करू द्या. ते हे करत असताना कृपया त्यांना त्रास देऊ नका. जेव्हा मुले लक्षपूर्वक काहीतरी करत असतात आणि शिकत असतात, तेव्हा कृपया त्यांना त्रास देऊ नका. त्यांचे ध्यान भंग करू नका. या कोर्समध्ये तुम्हाला फक्त तुमच्या मुलांकडे लक्ष द्यावे लागेल आणि शिकवताना मुलांना खूप मजा येईल यासाठी प्रयत्न करावे लागेल. कृपया इतर मुलांशी तुलना करू नका. तुमच्या मुलाला ते चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी कितीही वेळ लागतो हे महत्त्वाचे नाही. तुम्ही त्यांना हा वेळ काढून मजेदार पद्धतीने शिकण्याची परवानगी दिली पाहिजे. तुम्हाला फक्त तुमच्या मुलाकडे लक्ष द्यावे लागेल. तुमच्यासाठी हा कोर्स करायला आम्हाला खूप आवडले. आम्ही आशा करतो की तुम्हाला हे शिकायला आवडेल. धन्यवाद.